नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचं कैरीचं लोणचं। चला आपण आता लोणचं बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2.5 किलो कैरी आणून मिठाच्या पाण्यात 2 तासासाठी ठेवली होती। कैरी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची। ते पुसून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये फोडून घ्यायच्या। आपण लोणच्याचा मसाला तयार करूया। त्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे 1 लिटर तेल, 100 ग्रॅम लसूण, 250 ग्रॅम मोहरी, 250 ग्रॅम मीठ, 60 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम धणे, 80 ग्रॅम लाल तिखट, 20 ग्रॅम हळद, 10 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम मेथी दाणे, 20 ग्रॅम हिंग, 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम मिरी। मिक्सरचं भांडं घेऊन त्यात बडीशेप आणि आपण लवंग मिरी जे घेतले होते त्यातले अर्धे लवंग मिरी आणि दालचिनी पूर्ण असं मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं। भरड एका वाटीत काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, लाल तिखट टाकून लाल चटणी वाटून घ्यायची। गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवायचं। आपण लोणच्याचा मसाला तयार करू। त्यासाठी एक परात घ्यायची। परातीत मीठ टाकून मीठ असं पसरवून घ्यायचं। त्यानंतर मिठावर मोहरी पसरवायची। आता बडीशेप पसरवून घ्यायची। आता धने पावडर टाकायची। आता लसणाची चटणी टाकायची। पुरवलेली लवंग मिरी जाडसर कुटून त्यात टाकायची। आता हिंग टाकायचा। आता आपण जे तेल तापवायला ठेवलेले होते ते तेल तापले की नाही ते चेक करण्यासाठी 2 लसूण पाकळ्या टाकून बघायच्या। ते मी 2 लसूण पाकळ्या टाकून बघितल्या, त्या पटकन वरती आल्या म्हणजे आपले तेल व्यवस्थित तापले असं समजायचं। आता आपण मेथी दाणे तळून घेऊया। आता तळलेले मेथी दाणे मसाल्यावर टाकून घेऊया। आता गरम तेल, हिंग, लवंग, मिरी, लाल चटणी याच्यावर टाकत राहायचं म्हणजे आपला मसाला छान तळला गेला पाहिजे। गरम तेल सगळ्या मसाल्यावर सगळ्या बाजूने टाकत राहायचं। सगळा मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे।
हळद आपण नंतर टाकायची, म्हणजे हळद जळणार नाही याची काळजी घ्यायची. आता हा आपला लोणच्याचा मसाला 4-5 तासासाठी थंड करायला ठेवायचा. फोडलेली कैरी 2 तासासाठी मी फॅन खाली सुकायला ठेवलेली होती. फोडलेल्या कैरींना पाण्याचा थेंब लागणार नाही याची काळजी घ्यायची. आता थंड झालेल्या लोणच्याच्या मसाल्यात आपण कैरी मिक्स करून घेऊया. कैरी आणि लोणच्याचा मसाला एकजीव झाल्यानंतर चिनी मातीच्या बरणीत भरून घेऊया. आता जरी लोणच्यात तेल कमी दिसत असलं तरी रात्रभरात तेल आपोआप वरती येतं. आता हा दुसरा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता लोणच्याचं तेल वरती आलं आहे. लक्षात ठेवा, लोणच्यात अर्धा इंच तेल वरती असलं पाहिजे, जेणेकरून ते चांगलं टिकतं. तर तयार आहे खानदेशी पद्धतीचं चटपटीत लोणचं. तर तुम्हीही माझ्या पद्धतीने लोणचं करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट